तळोदा शहरातील मुख्य रस्त्यावरील वाकलेला खांब बनला नागरिकांच्या सुरक्षेला धोका। रोजचा रस्ता रोजचा धोका, जबाबदार कोण? नमस्कार। शहरातील देशपांडे फोटो स्टुडिओ पासून बिरसा मुंडा चौकापर्यंत डिवायडरवर उभारलेल्या एका पथदिव्याचा खांब पूर्णतः वाकलेला असून तो कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे। या मार्गावर रोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते। पादचारी, शाळकरी मुले, वाहनधारक आणि व्यावसायिकांसाठी हा खांब गंभीर अपघाताचे कारण ठरू शकतो। परिसरात गुराची वस्ती असल्याने त्यांच्यातील झटापटीत खांबाला धक्का लागल्याची शक्यता वाढली आहे। खालून हा खांब अतिशय जीर्ण झाला असून कधीही कोसळू शकतो। शेख अकबरचे गिरायक, माजी नगरसेवक, सगळ्या गावामध्ये असे पोल आहे की जे केव्हाही पडू शकतात, मोठा दुर्घटना होऊ शकते। तर जे काही जो कोणी जबाबदार असेल शासकीय लेवलवर त्यांनी याची काळजीपूर्वक दखल घ्यावी। कारण असे सगळे पोल आहे बघा, हे दाखवतो सगळे पोल असे आहे की सगळे गावाचे पोल व्हायला पाहिजे। मोठी दुर्घटना झाली याला जबाबदार कोण राहील? स्थानिक नागरिकांनी याबाबत वारंवार तक्रारी करूनही नगरपालिकेकडून कोणतीही कारवाई झालेली नाही। यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे। दुर्घटना झाल्यावरच कारवाई होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे। तात्काळ हा खांब हटवून नवीन व सुरक्षित खांब बसवण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। माझ्या पाण्यामध्ये सरळ होता, म्हणजे 5 वाजता मी माझी नगरसेवक या नात्याने बोलतो, मला सगळं माहिती आहे। एकदम सरळ होता, तो इतका वाकला की आता केव्हाही तो कोलॅप्स होईल आणि मोठी दुर्घटना घडेल। यासाठी नगर परिषदेने आहे त्याची लक्ष द्यायला पाहिजे। आणि हा पोल बद्दल हा खांबांचा जो प्रकरण आहे ते MSCB आणि नगरपालिका या दोघांनी संयुक्तरित्या जे जे जबाबदार असतील किंवा ज्यांच्याकडे तो अधिकार आहे त्यांनी ते प्रश्न मिटवावा। कारण हे मोठी दुर्घटना होऊ नये गावामध्ये, अशी माझी इच्छा आहे।